विस्तृत चर्चा झालेली आहे। क्राइम कंट्रोल करण्यासाठी आपल्याकडून जे आहे ते पेट्रोलिंग वाढवणे, त्यानंतर दामिनी पथकला स्ट्रेंथन करणे आणि त्यांच्याकडून सर्व स्कूल कॉलेजला भेट देणे, त्यानंतर जे आहे ते आपलं कम्युनिटी पोलिसिंगमधले जे आहे ते एफर्ट्स करणे, आपल्याकडे दत्तक योजना राबवणे, रेकॉर्डवरील जे क्रिमिनल आहे त्यांच्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन करणे, रेकॉर्डवरील क्रिमिनलला चेक करणे, अशा प्रकारचे जे आहे ते आणि जे काही रेकॉर्डवरील क्रिमिनल असतील त्यांच्यावर जर मोका MPDA सारखे कारवाई होऊ शकतात तर तशी प्रकारची कारवाई करण्याबद्दलचे जे आहे ते आमचे सर्व अधिकारी यांना सूचना दिलेली आहे। यांच्यामध्ये सर्व जे आहे ते नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की जर आपली काही तक्रार असेल तर 100% आपण जे आहे डायल 112 वर जे आहे ते कॉल करून सांगा आणि आपलं मदतीसाठी बीट मार्शल्स जे आहे 5 ते 10 मिनिटांमध्ये येईल आणि त्या ठिकाणी आल्यानंतर जे काही तक्रार असेल ते नोंदवून बाकी पुढची कारवाई करतील। क्रिमिनल लोकांसाठी जे आहे ते हे सक्त सूचना आहे की त्यांनी जे आहे ते कुठल्याही प्रकारचे क्राईममध्ये न पडता त्यांनी जे आहे मेन स्ट्रीममध्ये यावा आणि त्यांच्यावर जे आहे ते कडक से कडक कारवाई करण्यात येईल, अशा प्रकारची भूमिका जे आहे ते कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये आहे आणि सांगली जिल्ह्यामध्ये आहे। त्यामुळे आणि नागरिकांना आव्हान आहे की कुठल्याही जे आहे ते क्रिमिनल कृत्याला जे आहे ते जर झाला तर त्यांची तात्काळ माहिती जे आहे ते पोलीस स्टेशन किंवा डायल 112 वर द्यावा आणि आपल्या मदतीसाठी लोक जे आहे ते पोलीसचे मदत जे आहे ते तात्काळ पोहोचतील आणि त्यांच्यावर पुढची कारवाई करतील। सदरक्षण आहे, खलं निगरण आहे, ते तुमचं ब्रीद वाक्य आहे, तुम्ही हाती खाकी घेऊन आहात, पण अलीकडचे नेते थेट पोलिसांवरती आरोप करतात की हप्तेखोर आहे पोलीस, त्याच्यामुळं जनतेतली पोलिसांची प्रतिमा डागाळते, कारण पोलिसांमुळे सर्वजण आज सुरक्षा आहे हे वास्तव जरी असेल तर पोलिसांवरती लांछन होतंय आणि त्यामुळं जनतेत गैरसमज निर्माण होतो, त्याबद्दल आपण नाही, यांच्यामध्ये काही पॉलिटिकल बातमी झालेले काही कमेंट्स झालेले आहे, ते आम्हाला वाटतं आहे जे पोलीस अधिकारी म्हणून की हे आवश्यक न होता आणि अशा प्रकारचे जर कोणाला काही अडचण असतील तर इथे जे आहे जिल्ह्यामध्ये SP साहेब आहे, रेंजमध्ये जे आहे IG म्हणून मी आहे, तर त्यांना सांगितलं पाहिजे होता। अशा प्रकारचे वक्तव्य दिल्यामुळे जे चांगले आणि दिवसरात्र काम करणारे पोलीस कर्मचारी अधिकारी आहे त्यांचे नक्की जे आहे ते मानसिक खच्चीकरण होते। तशा प्रकारचे वक्तव्य भविष्यामध्ये जे आहे ते नाही यायला पाहिजे अशी मी आपलं सर्व जे आहे ते सर्वांना जे आहे आवाहन करतो, कारण की यांच्यामुळे आपण दिवसरात्र पोलीस जे आहे काम करतात आणि त्यांचे जे आहे काम करण्याची ह्यावर जे आहे ते नक्की विपरीत परिणाम होतात आणि अशा प्रकारचे जर काही अडचण असतील तर आम्ही सर्व वरिष्ठ अधिकारीचे जे आहे ते सर्व मोबाईल फोन जे आहे पब्लिक फोरममध्ये आहे तिथे कधीही फोन करून सांगू शकतात आणि त्यांची जे आहे ते नक्की दखल घेऊन आम्ही जे आहे ते पुढची कारवाई जे आहे ते करणार आहे। त्यामुळे असा जनरल कमेंट करण्याची जे आहे ते हे म्हणजे टाळलं पाहिजे असं आम्हाला वाटते, कारण की जनरल कमेंटमुळे जे आहे 100% पोलीसला जे आहे ते त्यांच्यामध्ये विपरीत जे आहे ते त्यांचे मानसिकतावर परिणाम होतात आणि त्यांनी जे चांगले काम जे करण्याची जे प्रवृत्ती आहे त्यांच्यावर नक्की जे आहे ते विपरीत परिणाम होतात। तर मी अपेक्षा करतो की भविष्यामध्ये डायरेक्ट जे आहे ते असा कमेंट नाही येणार आणि जर काही अडचण असेल काही तक्रार असतील तर सर्व वरिष्ठ अधिकारी आहे त्यांच्याकडे नक्की जे आहे ते त्यांचे तक्रार पोहोचावा आणि त्यांच्यावर योग्य वेळी आणि योग्य प्रकारचे दखल घेतली जाईल।